नमस्कार मंडळी, आज आहे लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा दिवस। या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वजण आपापल्या घरी लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात। ही पूजा जर आपण योग्य मुहूर्तावर केली तर ती अधिक लाभदायी ठरते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त सांगणार आहे। या वर्षी शुभ मुहूर्त फक्त 2 ते 2.5 तास आहे, तर याच वेळामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे। त्यासोबतच या दिवशी सर्वांना असा देखील प्रश्न पडलेला होता की यावर्षी अमावस्या ही 2 दिवसात विभागून आल्यामुळे आपल्याला लक्ष्मी पूजन नक्की कधी करायचं आहे, 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबरला। तर सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 अमावस्या लागली आहे आणि ती मंगळवारी 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:44 संपणार आहे। आणि आपण सर्वजण तर हेच ऐकत आलेलो आहे की दिवाळीतलं लक्ष्मी पूजन हे आपण अमावस्या काळातच करत असतो। त्यामुळे नेमकं लक्ष्मी पूजन आपल्याला 20 तारखेला करायचं आहे की 21 तारखेला करायचं आहे, याविषयी सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे। सगळ्यांच्याच मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे। पण याविषयी सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता। तरी पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगते, अमावस्या जरी 20 तारखेला दुपारी लागत असली तरी पण ती तिथी म्हणजे अमावस्येची तिथी सूर्याने बघितलेली नाही। पण 21 तारखेची अमावस्या ही सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे साधारण, तर ती तिथी सूर्याने बघितलेली आहे। त्यामुळे धार्मिक कार्यासाठी उदय तिथीनुसार जी तिथी असते तीच तिथी योग्य मानली जाते। सोमवारी 20 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्या तिथीचा प्रारंभ होत आहे, त्यामुळे ती तिथी प्रदोष व्याप्त मानली गेली आहे। मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबरला मंगळवारी 3 प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या राहणार आहे। म्हणूनच लक्ष्मी पूजन करण्यासाठी मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी हा दिवस शास्त्रमान्य आणि अत्यंत शुभ मानला गेला आहे। या दिवशी अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींचा योग असल्याने सायंकाळी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटांच्या कालावधीमध्ये लक्ष्मी पूजन करणे सर्वात मंगलकारी योग्य ठरेल। तर आपल्याला 21 ऑक्टोबरला मंगळवारीच लक्ष्मी पूजन करायचं आहे। आता लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त कुठला आहे, तर लक्ष्मी पूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे मंगळवारी 21 ऑक्टोबरला सायंकाळी 6:10 पासून ते रात्री 8:40 पर्यंत अतिशय चांगला मुहूर्त आहे। म्हणजे साधारण 2 ते 2.5 तासांचा कालावधी आपल्याला पूजनासाठी मिळतोय। तर या काळामध्ये किंवा या वेळामध्ये तुम्ही नक्कीच लक्ष्मी पूजन करा। जरी या दिवशी अमावस्या ही सूर्यास्त होताच लवकरच संपत असली तरी पण या प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्पकाळ आहे आणि या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येच्याच दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे, जसे की 21 ऑक्टोबरला असे काही धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेले आहे। ग्रंथामधील वचनांचा आणि जुन्या पंचांगातील निर्णयाचा विचार करता 21 ऑक्टोबरला दिलेलं लक्ष्मी पूजन हे शास्त्रमान्य आहे। त्यामुळे 21 ऑक्टोबरला सायंकाळी 6:10 पासून म्हणजे साधारण 6:15 ते रात्री 8:40 पर्यंत म्हणजे 8:45 वाजेपर्यंत तुम्ही कधीही लक्ष्मी पूजन करू शकता। योग्य मुहूर्तावर केलेली पूजा अतिशय लाभदायक असते, त्यामुळे शक्यतो मुहूर्तावरच लक्ष्मी पूजन करा। आपण लक्ष्मी पूजनची तयारी मांडणी आधीच करून ठेवली तरी पण चालेल, पण मुहूर्तावरच पूजेला सुरुवात करावी। तुम्ही पूजेसाठी लागणारं साहित्य एकत्र करून ठेवू शकता, पूजेची मांडणी करू शकता, सगळी तयारी करून ठेवू शकता आणि मग एकदा का लक्ष्मी पूजनच्या मुहूर्ताला सुरुवात झाली की मग आपण लगेच पूजा करू शकतो। त्यामुळे मुहूर्तावर तुमची पूजा पूर्ण होईल आणि तुम्हाला पूजेचे संपूर्ण फळ मिळेल। तर आता लक्ष्मी पूजनची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण विधिवत कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। त्यासोबतच पूजेची मांडणी कशी करावी, पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, ते जाऊन तुम्ही नक्की पहा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। नक्की आपल्या व्हिडिओला एकदा भेट द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनीच अगदी मनोभावे आणि श्रद्धेने पूजा करावी, ते अतिशय महत्त्वाचं आहे। कारण लक्ष्मी त्याच घरात येते जिथे शांतता, स्वच्छता, आनंद, विचारांमध्ये एकी असते। अशाच घरात माता लक्ष्मी निवास करते। तर तुम्ही पण आपल्या घरामध्ये अशा सर्व गोष्टी राहतील याची काळजी घ्या। त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि मंगलमय ठेवा। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।